मला नेहमी वाटायचं की कंटिन्यूअस हेअरस्टायलिंगमुळे माझे केस डॅमेज होत आहेत. बट टर्न्स आउट माय हेअर अँड माय बॉडी नीडेड मच मोर सपोर्ट दॅन आय ॲक्च्युली थॉट. सो काही महिन्यांपूर्वी माझा कोंडा इतका वाढला होता की हेअरलाईनवरती स्केलिंग दिसू लागलं, कानामागे कट्स दिसू लागले आणि स्किनवर खूप जास्त इचिंग आणि रेडनेस होऊ लागलं होतं. त्यामुळे मी लगेचच ठाण्याच्या अमिरस एस्थेटिक्स अँड वेलनेस क्लिनिकला गेले. त्यांनी ना माझं फक्त स्कॅल्प नाही चेक केलं, तर माझे जे लेटेस्ट ब्लड रिपोर्ट्स होते ना ते सुद्धा त्यांनी स्टडी केले आणि त्यांच्याकडे असलेल्या क्वांटम सेल ॲनलायझरवर त्यांनी माझं चेकअप केलं. मी इतकी जास्ती इम्प्रेस्ड होते ना, बिकॉज देअर एंटायर कॉन्सेप्ट इज अबाउट ब्युटी इनसाइड अँड ऑन दी आउटसाईड ॲज वेल. सो त्यांनी मला खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलं की कसे आपल्या बॉडीचे जे सगळे इंटर्नल इश्यूज असतात ते सगळ्यात पहिलं आपल्या चेहऱ्यावर, आपल्या त्वचेवर आणि आपल्या केसांवर दिसू लागतं. सो आम्ही ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट असलेली प्लांट बेस्ड हेअर एक्सोसोम ट्रीटमेंट केली. ही एक ॲडव्हान्स लेवलची रिजनरेटिव्ह थेरपी आहे, ज्याच्याने इन्फ्लमेशन कमी होतं, हेअर फॉलिकल्स नव्याने ग्रो होतात आणि ऑफकोर्स स्कॅल्पसुद्धा हील होतं. पण या ट्रीटमेंटचा 100% फायदा तुम्हाला तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही आफ्टर केअर प्रोडक्ट्स यूज करणार आणि ओव्हरऑल एक हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणार. सो तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे हेअर किंवा स्किन रिलेटेड इश्यूज असतील ना, तर प्लीज सेल्फ ॲनलाईज करणं बंद करा आणि इकडे या आणि तज्ज्ञांकडून समजून घ्या.